नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे महाशिवरात्री. तर आज आम्ही जाणार आहोत गावातल्या म्हणजे जत्रेमध्ये. आणि तिथे डोंगराच्या पायथ्यापासून तर टोकापर्यंत जत्रा भरते. पूर्ण डोंगरापर्यंत जावं लागतं, 1 तास पूर्ण लागतं. तर चला मग दाखवते तुम्हाला मी आमच्या गावामधली जत्रा महाशिवरात्रीची. चला मग. जत्रा असली की सर्व फॅमिली एकत्र येतात. तर सर्व मंडळी घरी आली होती. त्यानंतर आम्ही निघालो आणि खूप लहान लहान मुलंसुद्धा होती, पण त्यांना वरती चढून कसं न्यायचं तोच विचार आला होता. पण चला बघू. लहान मुलांना जर जत्रा सांगितलं त्यांना खूप हौस येते, तर त्यांना पण घेतलं. बघू आता चढतात की नाही. तर जर नाही चढले वरती तर त्यांना पायथळी पण डोंगराच्या जत्रा भरते, तर तिथेच आम्ही त्यांना फिरून आणू. पण मात्र आम्ही वरती जाऊन फिरून येऊ. तर मग इथे बघा जत्रा वगैरे भरली आहे. खूप सारी जत्रा भरली होती, पब्लिक पण खूप होती. तर डोंगराच्या पायथळीशी इथनं चालू झाली होती. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी जत्रा भरली होती. आणि इथे हा पहिला समोरचा गेट आहे. एरवी तर तुम्ही गेले तर इथे कुपन फाडला जातो तेव्हाच एंट्री असते, पण आता महाशिवरात्रीची जत्रा असल्यामुळे ना तर इथे फ्रीमध्ये एंट्री होती. थोडंफार डोंगराच्या वरती चढलो आणि इथे गाईचा गोठा सुद्धा होता. आणि इथे पब्लिक बघू शकता, खूप सारी पब्लिक होती की जायला आपल्याला पाय ठेवायला जागा नव्हती. तर त्यानंतर थोडंफार अजून वरती चढलो आणि इतकी काही धूळ होती ना की काय तुम्ही सांगू नका. मग वरती चढून छान असा कल्याणचा व्ह्यू बघायला मिळाला. त्यानंतर इथे गावकऱ्यांनी ना पाण्याची सोय मात्र सगळ्या माणसांना फ्री ठेवली होती. त्यानंतरला बघू शकता किती सारी दुपारच्या वेळेस तरी किती सारी गर्दी होती. त्यानंतर फायनली आम्ही सपाटावर आलो आणि इथे सुद्धा वरती टेकडीवर जत्रा भरली जाते. तर डोंगराच्या तळापासून तर टेकडीपर्यंत खूप सारी पब्लिक होती आणि खूप सारी गर्दी होती. आम्हाला काही दर्शन मिळालं नाही. दर्शनासाठी ना पहाटे 2 ते 4 वाजता असं यावं लागलं. डोंगराच्या सपाटावर अजून एक मंदिर आहे, त्या मंदिराचा हा गेट आहे. तिथे पण खूप सारी गर्दी होती. म्हटलं तिथे पण जाता येणार नाही आपल्याला. तर इथे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि रिटर्न आलो, कारण की गर्दी जास्त असल्यामुळे लहान मुलं पण होती. म्हटलं तिथपर्यंत आपल्याला जाता येणार नाही. प्रसाद वगैरे घेतलं, मुलांसाठी खायला थोडंफार घेतलं आणि घरी येण्यासाठी निघालो. इतकी धूळ होती ना की काय सांगू नका. त्यानंतरला ना इथे थोडा वेळ बसून घेतलं. रानामध्ये असं खायलाच वेगळी मजा असते. तर थोडंफार बसून खायला वगैरे घेतलं, गोळा घेतला होता, वडापाव वगैरे घेतलं होता आणि बसून ते खाल्लं आम्ही. त्यानंतरला परत निघालो घरी येण्यासाठी. आमच्या या डोंगरावरती चढण्यासाठी ना 1 तास चढायला लागतो आणि अर्धा तास उतरण्यासाठी लागतो. इतका वेळ होतो. तर इथे उतरलो आम्ही आणि तळावर आलो. मुलांसाठी खूप गेमी होत्या खेळण्यासाठी. तर इथे मुलांनी पण थोडाफार एन्जॉय केला आणि काय जम्पिंग जपाक होतं त्यामध्ये बसले. मुलांनी पण खूप अशी मज्जा केली. त्यांना पण थोडाफार मज्जा करण्यासाठी वेळ दिला. त्यानंतरला घरी निघालो येण्यासाठी. तर कशी वाटली तुम्हाला आमच्या डिंडेश्वर मंदिराची यात्रा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.